इराणमध्ये अमेरिकेचं लढाऊ विमान कोसळल्यानंतर सुरू असलेल्या थरारक शोध मोहिमेमध्ये एका वैमानिकाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय। अमेरिका आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय। इराणच्या भूमीवर अत्यंत गुप्तपणे राबवलेल्या या बचाव मोहिमेमुळे जगभरामध्ये खळबळ माजलेली आहे। इराणच्या डोंगराळ भागात अमेरिकन विमान कोसळलं होतं आणि त्यानंतर अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन्स कमांडनं इस्रायली गुप्तचर यंत्रणांच्या मदतीनं तातडीनं शोध मोहीम राबवली। इराणच्या सुरक्षा दलांना वैमानिकाचा थांग पत्ता लागण्यापूर्वीच तंत्रज्ञानाचा वापर करून वैमानिकाचं लोकेशन शोधण्यात आलं आणि त्याला सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलनं मोठा प्रहार केलाय। 40 पेक्षा अधिक हिजबुल्ला दहशतवादी ठार झालेले आहेत। इस्रायल आणि लेबनॉनमधील संघर्ष आता अधिक तीव्र झालेला आहे। अधिक तीव्र वळणावर तो संघर्ष पोहोचलेला आहे। इस्रायली संरक्षण दलानं दक्षिण लेबनॉनमध्ये केलेल्या धडक कारवाईत हिजबुल्लाच्या 40 पेक्षा अधिक सदस्यांना ठार केलंय। गेल्या 24 तासात इस्रायलनं हिजबुल्लाच्या सुमारे 75 तळांवर भीषण हवाई हल्ले केले। इस्रायली हवाई दलानं हिजबुल्लाचे शस्त्रागार, बंकर आणि प्रशिक्षण केंद्रांवर 75 पेक्षा जास्त हल्ले करून त्यांचं मोठं नुकसान केलं। इराणमध्ये स्थानिक टोळ्यांनी अमेरिकन हेलिकॉप्टरवर गोळीबार केलेला आहे। ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स पाडण्यासाठी बोल्ट ॲक्शन रायफल्सचा वापर करण्यात आला। दक्षिण इराणमधील स्थानिक टोळ्या आणि नागरिक अमेरिकन वायुसेनेच्या UH-60 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असल्याची धक्कादायक माहिती समोर येते। अत्यंत प्रगत असलेल्या या हेलिकॉप्टर्सना पाडण्यासाठी स्थानिक लोक जुन्या धाटणीच्या बोल्ट ॲक्शन रायफल्सचा वापर करत असल्याचं वृत्त आहे। इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या पोलाद उत्पादन क्षमतेपैकी तब्बल 70% भाग पूर्णपणे नष्ट झालाय, असा खळबळजनक दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला। या हल्ल्यांमुळे इराणच्या शस्त्र निर्मितीच्या वेगाला मोठा ब्रेक बसला असल्याचंही त्यांनी म्हटलं। इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठी दुर्घटना घडली। IRGCचं क्षेपणास्त्र हे निवासी भागात कोसळलेलं आहे। इराणची राजधानी तेहरानमधून अत्यंत भीषण बातमी समोर येते। इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचं एक क्षेपणास्त्र हे तांत्रिक बिघाडामुळे भरकटलं आणि पश्चिम तेहरानमधील एका गजबजलेल्या निवासी भागात कोसळलं। या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जाते। इराणमध्ये अमेरिकन विमानांची थरारक शोध मोहीम। इराणच्या हवाई हद्दीमध्ये अमेरिकेची लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्स अत्यंत खालच्या स्तरावरून उड्डाणं करतायत। अमेरिकेचं एक प्रगत लढाऊ विमान कोसळल्याने बेपत्ता वैमानिकाचा शोध घेण्यासाठी ही धडक मोहीम राबवली गेली। इराणची रडार यंत्रणा चकवण्यासाठी अमेरिकन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स जमिनीला लागून उड्डाणं करत आहेत। अमेरिकन वायुसेनेनं इराणवर भीषण हल्ला केलेला आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव वाढलेला आहे। IRGCच्या तळांना लक्ष्य केल्याचा अमेरिकेचा दावा आहे। अमेरिकन लढाऊ विमानांनी बेटावरील क्षेपणास्त्र तळ, रडार यंत्रणा आणि IRGCच्या लष्करी तळांवर एका पाठोपाठ एक अनेक हल्ले चढवले आणि या हल्ल्यामध्ये संपूर्ण बेट हादरलं असून मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ पाहायला मिळाले। बेटावरील पायाभूत सुविधांचं प्रचंड नुकसान झालं असून मोठी जीवितहानी झाल्याची भीती वर्तवण्यात येते। पश्चिम आशियातील युद्ध आता अधिक चिघळलेलं आहे। इराणनं कुवेतच्या एका महत्त्वाच्या वीज आणि जलशुद्धीकरण प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला केलाय। कुवेतच्या ऊर्जा आणि जल मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी केली असून प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचं नुकसान झालं असल्याचं सांगितलंय। कुवेतला 90% पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या या प्रकल्पावर हा हल्ला झाला। कुवेत सरकारनं तातडीनं आपत्कालीन पथकं तैनात केली असून पाणी आणि वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे। दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्यानं मोठी कारवाई केली। हिजबुल्लाचे सशस्त्र दहशतवादी ठार केलेले आहेत। इस्रायली संरक्षण दलानं दक्षिण लेबनॉनमध्ये केलेल्या एका विशेष कारवाईमध्ये हिजबुल्लाच्या सशस्त्र दहशतवाद्यांचा खात्मा केला। या कारवाईचा एक व्हिडिओ देखील IDFनं प्रसिद्ध केलेला आहे आणि त्यात दहशतवाद्यांना लक्ष्य करतानाचं दृश्य दिसतं आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराण विरुद्धच्या युद्धामध्ये
अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलाय. आम्ही इराणचे लष्करी कमांडर संपवत आहोत, त्यांचे महत्वाचे पूल उद्ध्वस्त करत आहोत आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहोत, असं बेंजामिन नेतन्याहूंनी स्पष्ट केलंय. नेतन्याहू यांनी सांगितलं की ही सर्व कारवाई अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पूर्ण समन्वय साधून केली जाते. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये मोठा ताळमेळ बसवण्यात आलेला आहे.